आम्ही काही करत नाही, करता करविता तो भगवंत आहे, पण आम्हाला वाटतं की आम्ही केलं म्हणून. आणि ज्या वेळेला आम्ही केलं असा आम्हाला भ्रम होतो, आम्ही केलं हा जेव्हा आम्हाला भ्रम होतो ना, तेव्हा भगवंत तो भ्रम नाहीसा करण्यासाठी अशी काहीतरी उपाययोजना करतात. आणि हे सांगताना आपल्याला तुकाराम महाराज म्हणतायत की म्हणून मी मागणं मागतोय. कसलं मागणं मागतोय? मला दुसरं तिसरं काही नकोय, मला फक्त केशी राजा तुझी पावलं दाखव, त्या पावलांचा मी दास होऊन राहणार आहे. कारण सगळं जे काय आहे ना ते कुठे असतं? त्या चरणामध्ये असतं. चरण सेवा ही खूप महत्वाची सेवा आहे बरं. बाकी तुम्ही कुठलीही भक्ती करा, कारण चरण सेवेशिवाय कुठल्याही भक्तीला पूर्णत्व येत नाही. म्हणून महाराज म्हणतायत की मला दुसरं तिसरं काही देऊ नको, केशवा मला फक्त तुझे पावलं दाखव. कारण त्या पावलावरती एकदा मी डोकं ठेवलं की तुझा वरदहस्त माझ्यावर असणारच आहे. पूर्वी एक आपल्याकडे म्हण होती बघा, नमस्कार फुकाचा आणि आशीर्वाद लाखाचा. नुसता नमस्कार केला ना तरी सुद्धा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतात. आणि दुसरं नमस्कार करण्यामागचा सायन्स काय आहे माहितीये का मंडळी? विज्ञान, मेडिकल शास्त्र, की आपण जेव्हा वागतो नमस्काराला त्यावेळेला आपलं डोकं आपोआप खाली होतं, आणि खाली झालं की आपल्या मेंदूला रक्त पुरवठा होतो. नाहीतर आपण सरळ उभे असतो, मेंदूपर्यंत रक्त पुरणार कसं? मग तो रक्त पुरवठा होत नाही. आणि म्हणून येता जाता नमस्कार करायला आपल्याकडे सांगितलंय. वाकून नमस्कार तो तेवढ्यासाठी करायचा आहे. आम्हाला वाटतं की वाकून नमस्कार करायचं म्हणजे उगाच एखाद्या समोर आपण कमी होत असं दाखवायचं. असं नाही हो, ते आपल्या प्रकृतीसाठीच ते वाकायचं असतं. म्हणजे मग आपल्या मेंदूला रक्त पुरवठा मिळतो, आणि असा रक्त पुरवठा मिळाला ना की आपल्याला पुन्हा पुढचं काम करायला उत्साह येतो. महाराज म्हणून सांगतायत की मला काय दे, काय दाखव, की फक्त आणि फक्त तुझे चरण दाखव, मला तेवढं